वेग 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 प्रचंड वेग इथे बाहेर काढलाय आणि आता गोलंदाज देखील हेच सांगतोय बॅटरला, किरीस काय गाणं सुनेगा किरीस काय गाणं. जबरदस्त बॉलिंग एफर्ट तिथे दाखवले गेले. डॉटनला शरद कुंडाकचा जबरदस्त भन्नाट वेग आणि चांगली ते क्वालिटी बॉलिंग सध्या पाहायला मिळते. बॉलर तयार. व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त टीमच्या खात्यामध्ये एक धाव. सतीश सणस किती बॉल खेळणार हे देखील गृहीत मानलं जाईल, गृहीत धरलं जाईल. त्याला मैदानाच्या आतमध्ये थांबणं, बॅटिंग करणं, संघ थोडासा अडचणीमध्ये दिसला, या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढायचं. धाव एक सिंगल येते एसआर टीमच्या खात्यामध्ये. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने डोडत झाले आतापर्यंत एकूण 2 धावा धाव फलकावरती. बॉलर तयार. हव्यात रन्स हव्यात. नितीन सनस देखील मोठे फटके खेळतात, परंतु आता संघाला गरज आहे. संकटमोचक बडावाला गाव साईडने टर्न केलं, एक तर सिंगल येते. पहा कसली रनिंग घेतलेली आहे सतीश सनसने आणि एकच धाव येते मिळेल. एक धाव येते. सिंगलच्या बदल सिंगलचा प्राधान्य. एक सिंगल येत असताना इथे धाव फलकावरती धावा चालल्या ते एकूण धावा त्या 3 धावा फक्त. जबरदस्त मॅच रंगात चालली, डुंगात चालली आहे. कोणी मॅच जिंकेल. सतीश एकटा वाघ आहे. कधी हे मॅच मध्ये आम्ही होऊ शकतो, कधी या मॅच मध्ये फाईट करू शकतो. आणि त्याचबरोबर प्रकाश दादा पाटील मुंबई पोलिसांचं इथे आगमन झालंय. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सागरजी पाटील साहेब याचं देखील आगमन झालंय. आपण त्याचं सहर्ष स्वागत करतोय. नेक्स्ट बॉल साठी पुन्हा एकदा शरद कोंडलकर तयार होतोय. स्विच इट केलाय. ओहो स्विच इट. ग्रेट इट. बॉल चालला इथे सीमा पर. उस्मानी तुपानी लुटमानी आणि वाघाने फोडले इथे डरकली. षटकार. सतीश सणस हा वाघ आहे. हा लढेल आणि इथे त्याने ठोकला इथे षटकार. चांगले इथे फटका त्याच्या बॅटमध्ये येत असताना षटकार ही स्विच इटचा अटेम्प्ट केलाय आणि स्विच इट ग्रेट इट राहिला आणि या षटकारानं टोटल झालं ते एकूण धाव फलकावरती. त्या 9 धावा जो निर्णय घेतला आणि तो योग्य करून दाखवला. मी पहिलंच सांगितलंय सतीश सणस जेव्हा जेव्हा स्ट्राईक तेव्हा तेव्हा मोठे फटके पाहायला मिळतील. आणखी किती आडव्या बॅटनं खेचलाय फटका. फाईन लेगला बॉल निघालाय. फिल्डर आहे दूर, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल ओहो काय फिल्डिंग झाले. लाजवाब फिल्डिंग. डायरेक्ट हिट आणि नाहीये. 3 धावा इथे पूर्ण केल्यात आणि 3 धाव्याच्या मैदानात बघता बघता षटकाची होती समाप्ती. आणि पहिलं षटक आपण पाहिजे तर दोन्ही स्थिर राहिलं. विकेट आली, षटकाराला 3 धावा आल्या. बघता बघता एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात एकूण 10. 10 के बाद आता दोस्तों जोखिम तो 12 झाल्यात. 12 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग केली सतीश सणसने. चला मी काही सन्मान घेतोय. मुंबई पोलीस प्रकाश दादा पाटील यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठेवरती यावं आणि त्याचबरोबर सागरजी पाटील चला बॉलिंग ट्रॅक वरती आला. चला आपण इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. दशरथ बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. दशरथने कालच्या दिवसामध्ये चांगली बॉलिंग केली, परंतु सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं स्ट्राईक इंटला सतीश सणस वहीचा बेताक बादच्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉटला चांगला बॉल इथे टाकलाय दशरथने. नेक्स्ट बॉल साठी तयार. आणखीन एक बॉल टाकलाय. पुन्हा एकदा इथे डॉट बॉल येत असताना जबरदस्त बॉलिंग. पहिलं षटक राहिलं खर तर वाई या टीम आसेल संघाच्या डाववरती, पण दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 2 बॉल लगातारचे डॉट. बोरगाव टीम देखील आता सध्या लीड करते. डॉटला चांगली बॉलिंग आणि आता सध्याच्या स्थितीला मामू बनवलं सतीश सणसला. 2 बॉल डॉट आणि लगभाग वेगावरती स्वार्थ असताना गोलंदाज दशरथ पुन्हा एकदा तयार. साइडला बॉल टर्न केला आणि सरळ हातामध्ये मिठाई खाने का मनता लेकिन कागज का टुकड़ा कम था. छक्का लगाने का बनता लेकिन एलिवेशन कम था. सतीश सणस गॉन. लाजवाब गोलंदाजी. काय कमबॅक केलंय गोलंदाज दशरथ ने. हमारा बॉलर कैसा हो, हमारा बॉलर दशरथ जैसा हो.
लाचवा बॅटिंग बोरगाव टीमसाठी. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आसरे आणि बोरगाव प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहत आहोत. दोन संघ वायू विभागामधले आणि सध्या त्यांच्यामध्ये चुरशीची लढत. कोण ही मॅच जिंकेल, कोण या मॅच मध्ये विजय मिळवेल, कोणाला मिळेल फायनलचं तिकीट. हे तिकीट नाहीये, हे तिकीट साठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. या तिकीट साठी तुम्हाला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट, टी फॉर अटॅक. क्रिकेट मध्ये तुम्हाला टॅलेंट दाखवावा लागतो आणि टॅलेंट दाखवून तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखल झाला. एका बाजूला नितीन, टीम बॉल डॉट टाकले, त्याच्यामध्ये विकेट आली आहे मिड विकेटला. चांगली बॉलिंग दसरची. पहिल्या षटकामध्ये 12 पण त्याच्यानंतर एकही धाव आली नाही आतापर्यंत. बॉलर तयार, समोरच्या फटक्याने दिशेने खेळला फटका. पॉईंट मध्ये चांगली फिल्डिंग होत असताना परंतु गपल झाली, फंबल झालाय तोपर्यंत एका सिंगल येते. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान टोटल झाले आतापर्यंत कोणते रदाबदा फलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये तुम्हाला टार्गेट या सेट मॅच मध्ये करावं लागेल. शरद कोंडाळकर जरी 12 धावाला विकेट आले होते, परंतु आता सध्याच्या स्थितीला चांगल्या फॉर्म मध्ये दिसत असताना टीम बोरगाव. कालचा आसरे आणि बोरगावचा मॅच झाला, पहिलाच मॅच आपण पाहिला आणि तिथे आसरे टीमला पराभूत केलं होतं बोरगाव टीम मध्ये, परंतु धोंगाव एक टीम मध्ये आसरे टीमनं बाजी मारली आहे आणि ती टीम सध्या खेळताना पाहायला मिळते. काय जबरदस्त मिनी हेलिकॉप्टर इथे फिरवला गेला डिफेन्सच्या कव्हर मध्ये. क्षेत्राचे काय एक सिंगल येते, सेकंडचा कॉल केला आणि बघता बघता दुसऱ्या सेकंड साठी येत असताना फलंदाज बाद बाद बाद. काय जबरदस्त यार मॅच होतोय. परंतु जरी हा लो स्कोरचा मॅच झाला ना, परंतु एक बॉलचा खेळ बाकी. एका बॉल मध्ये टार्गेट सेट केलं जाईल. टोटल झालं 14 धावा. म्हणजे 5 बॉलच्या पाठी बघा फक्त 2 धावा दिले त्या गोलंदाज दसरथ नाही. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब मुंबई पोलीस यांचं इथे आगमन होत आहे. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत आणि आम्ही त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. जबरदस्त आपण ही स्पर्धा पाहतोय आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा पाहतोय. आणखी एक सेमीफायनल क्रमांक 2 असणार आहे. टीम असणार आहे एका बाजूला टीम करून जोशी आणि दुसऱ्या बाजूला टीम जाधववाडी टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. काही बॉलचा खेळ शिल्लक, एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. नितीन असणार स्ट्राईक एंडला. बॉलर तयार, फटका फसला इथे कव्हरला. कॅचचा कॉल, आणखी एक विकेट. फक्त 14 धावा झाल्यात, परंतु हा मॅच जबरदस्त होणार आहे, याच्यामध्ये तीन शंका नाहीये. आणि या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा आल्यात. एकदा बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या होण्यासाठी काही हरकत नाहीये. लाजवाब, अप्रतिम ॲक्युरसी, परफेक्शन, डायरेक्शन, विश्लेषण, कॉम्बिनेशन, परफेक्ट बॉलिंग बाय मिस्टर दशरथ बोरगाव. चला चला लगेच फिल्डिंग साठी रवाना व्हा. आसरे टीम जरी हे छोटस लक्ष असलं ना, चला बॉल पाहिजे का सर? ओके बॉल देतोय लगेच. चला टॉस करूया. जाधववाडी आणि टीम करण जोशी, पिंटोला करण जोशी टीम आणि जाधववाडी दोन संघांमध्ये आपण टॉस खेळतोय. चला 12 बॉल आणि 15 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर टेनिक्स हे बॉल यूज केलेत. चला घाई करा आस्ट्रेलिया टीम. सतीश दादा घाई करा, कारण अजून 2 मॅचेस खेळायचे आहेत. मॅच जबरदस्त होणार आहे. बॉल बॉल पाठवा ना दादा, बॉल पाठवा ना. बॉल पाठवायचा आहे. जरी लक्ष छोटं असलं ना, 14 धावा झाल्यात, तरी ही मॅच जबरदस्त होणार आहे, याच्यामध्ये तीन शंका नाहीये. शरद कुंडालच्या ओव्हर मध्ये तब्बल धावा आल्यात 12. पण दशरथने या मॅच मध्ये कमबॅक केलं आणि आता कोण बॉलिंग टाकणार, 2 गोलंदाज कोण असणार आहेत. जबरदस्त स्पर्धा चालली आहे आणि फायनलचं तिकीट कोणाला मिळणार आहे? अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री भैरवनाथ स्पोर्ट उसारडे आयोजित कैलासवासी पैलवान ज्ञानू आबा धामवाडकर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय ज्ञानदेव स्मृती चषक 2026 आणि पर्व क्रमांक 1. पहिलं पर्व आणि पर्व पहिल्याचा आम्हाला आहे अभिमान, गर्व. जबरदस्त मॅच चालली, मॅच सुद्धा चालली. कोणी मॅच जिंकेल, कोणी या मॅच मध्ये बाजी मारणार आहे? चला मॅच ऑन करा, मॅच स्टार्ट करा.
12 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयवंत, जयराज आणि अमित वाडकर बॅटिंग साठी दाखल झाले. त्यांनी पहिला बॉल संकेतचा जयराज स्ट्राईकला पहिला बॉल कट केलाय आणि पहिल्याच बॉलवरती कॅच. गोल्डन डकचा शिकार. वा 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 कट करण्याचा प्रयत्न आणि छोटासा खेळाडू या मोठ्या मंचावरती चांगला इथे कॅच कंप्लीट करत असताना फलंदाज बाद. ही मोक्याची मॅच आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शरद कोंढाळकर काय जबरदस्त इथे मॅच रंगेल. मॅच जबरदस्त होणार आहे. आता 11 बॉल 15 धावींची आवश्यकता. मॅच ऑन, गेम ऑन. छोटासा खेळाडूने मोठा खेळाडूचा कॅच पकडला आणि आता छोटा खेळाडू सांगतोय हम करेंगे, हम बचेंगे तो लढेंगे, लढणार तो पडेगा. शरद कोंढाळकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आले. पहिल्याच बॉलवरती संकटच्या खात्यामध्ये विकेट. सतीश सणस या टीमचे लीडर आहेत. सतीश सणस प्रामुख्याने आपण पाहिलं फिल्डिंग मध्ये चेंजेस केला जातोय. शरद कोंढाळकर पहिलाच बॉल इथे खेळत असताना संकेत तयार होतोय. थोडासा दबाव असणार आहे. शाहूवाडीकरांची ही स्पर्धा आणि खर तर खूप जबरदस्त पुसारले टीमने मेहनत घेतली आणि आज मेहनतीचं फल तुम्हाला आम्हाला इथे पाहायला मिळतंय. बॉलर तयार होत असताना पहिला बॉल, दुसरा बॉल संकेतचा अपटलाय. बॉल थोडा बाहेर टाकलाय. पंचांच्या इशारा व्हाईट बॉलचा कॉल. बघा एसटी रक्षक देखील धडपड करतात कारण का धडपड तुम्हाला करावी लागेल, मेहनत तर तुम्हाला घ्यावी लागेल आणि ते मेहनत दोन्ही टीम घेत असताना जबरदस्त इथे प्रश्नाला उत्तर इथे दिलं जात आहे. प्रत्येकाची कमजोरी एकमेकाला माहिती आणि तो त्याची ताकद बनवतोय. संकेतचा व्हाईट बॉल हलक्या हाताने प्लेसमेंट केले. एक तर सिंगल येते. सेकंडचा कॉल येईल का? नाहीये. एकच सिंगल येते. चांगला इथे कॉल इथे दिलाय. आता समोर अमित वाडकर बॅटिंग साठी असणार आहेत. पेशाने पोलीस आहेत आणि या मॅच मध्ये आता कशा पद्धतीने बॅटिंग करतील कारण 2 धावाला 2 बॉलच्या पाठीमागे 10 बॉलचा खेळ शिल्लक बाकी जिंकण्यासाठी 13ची आवश्यकता. मॅच ऑन, गेम ऑन. कोण ही मॅच जिंकेल? जबरदस्त इथे मॅच होत असताना बॉलर तयार. इथे कट केलाय आणि बॉल चाललाय त्या सीमारेषेच्या लगत. बॉल जाईल इथे सीमा पार. आला इथे खडखडीत अमित वाडकरच्या बॅट मधनं टुन्न 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 चौकार. त्याचबरोबर आम्ही काही सन्मान घेतोय युवा उद्योजक लाडेवाडी कडवे गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय चंद्रकांत दादा साळके यांचा इथे आम्ही स्नेहपूर्वक सन्मान करतो. मी आम्ही कमिटीला विनंती करतो की आपण शुभ सन्मान करावा. आणखी घेते. ओहो कट लागली, एज लागली, किनारा लागला आणि फलंदाज अमित वाडकर बाद. चला मी काही सन्मान घेतोय. मी ज्यांनी आम्हाला ही तृतीय क्रमांक ज्यांनी आम्हाला ट्रॉफी दिलेली आहे युवा उद्योजक लाडेवाडी कडवेगावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय चंद्रकांत दादा साळके आणि त्यांच्या समवेत श्रीकांत दादा साळके दोन्ही मान्यवरांचे ते आगमन झालंय. आम्ही करू त्यांचं सहर्ष स्वागत. चला स्पीडअप घ्या प्लीज. चला स्पीडअप घ्या प्लीज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय आणि अमित वाडकर ते बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊया मॅचच्या दिशेनं. टोटल झालं ते एकूण धाव फलकावरती त्या 6 धावा. 9 धावांची आवश्यकता. ये मॅच ऑन आहे. 8 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 7 धावा धाव फलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय दशरथ. बॉलिंग तर खूप चांगली केली. दशरथ कमबॅक केला आणि या मॅच मध्ये आता दशरथ कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे. बॉलर तयार. संकेत गुलबट टाकलाय, ड्राईव्ह केलाय. बॉलला एक तर सिंगल येते आणि काय फिल्डिंग होते. लाजवाब फिल्डिंग. दोन्ही संघ ताकदवर, दोन्ही संघ तुल्य बोलल्या. दोन्ही संघांना एकमेकांची कमजोरी, दोन्ही संघ एकमेकांच्या कमजोरीचा ताकद घेत आहेत आणि फायदा आपल्या टीमला होतोय. एक सिंगल आली शरद कोंढाळकर म्हणजे ऍज अ जिल्हा आयकॉन म्हणजे टीम मध्ये खेळतोय शरद कोंढाळकर आणि सदस्यतीला दोघांनी बॉलिंग खूप चांगली केली. दोघांनी षटक टाकलं होतं आणि आता भागीदारी साजेदारी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांची साजेदारी चांगली झाली बॉलिंग करत असताना. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. एक तर सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल
येतोय नाहीये सतीश सनस काय जबरदस्त अप्रतिम फिल्डिंग वा 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 येतेरले चुम्मा काय इथे फिल्डिंग केलेली आहे षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आतापर्यंत गुंड 8 धावा येणारे बॉल असणारा साण जिंकण्यासाठी 7 धाव्यांची आवश्यकता एकात मोठा फटका या मॅचला अगदीच जवळ परंतु प्रत्येक डॉट बॉल हा विश्वात्मक असणार आहे आणि विश्वासाची चादर असणार आहे 6 बॉल 7ची मॅच त्याचबरोबर अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई सदस्य सन्माननीय आदरणीय सुरेशजी पाटील आणि अशोकजी पाटील दोन्ही मान्यवरांचे ते आगमन झाले करूया आपण त्याचं सरचे स्वागत 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता मॅच ऑन आहे गेम ऑन आहे चला चालू कर दादा सर प्लीज कारण का आणखीन एक सेमीफायनल खेळवायचे त्याच्यानंतर फायनल खेळवायचे म्हणजे आणखीन एक सामना 2 षटकांचा झालाच पाहिजे यामध्ये आयोजकांनी सूचना दिले चला चला घाई करा प्लीज अजिबात टाइमपास नको आहे पहिला बॉल शरद कोंडाळकर ओहो प्लेसमेंट केले एक तर सिंगल येते सेकंडचा कॉल येणार का हो आलाय आणि कॉल घेत असताना एक तर सिंगल केले काय होईल काय घडेल आणि फलंदाज दशरथ होतील बाद काय जबरदस्त मॅच रंगला येत आता 5 बॉल 7 धावांची आवश्यकता शैलेश सर एक मोठा फटका विजयाचा कळस मी संतोषजी शेलके यांना विनंती करतोय मी एकाही सन्मान घेतोय चंद्रकांतजी चाळके साहेब युवा उद्योजक यांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत युवा उद्योजक आम्ही ते सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब यांचा इथे सन्मान करतोय मी संतोष शेल्टे यांच्या शुभ हस्ते मी इथे सन्मान करतोय चला मॅच कडे जाऊया 5 बॉल 7ची मॅच टोटल झालं एकूण धाव फलकावरती त्या ओहो काय बॉल टाकला हुआ परंतु पंचाचा इशारा व्हाईट बॉलचा कॉल आता मॅच रंगात आता बॉल टू रन आणि आता 5 बॉल 5ची मॅच 5 बॉल 5 जबरदस्त इथे बॉल टाकत असताना परंतु पंचाचा इशारा व्हाईट बॉलचा कॉल आहे टोटल झाला एकूण धाव फलकावरती ते एकूण 10 के बदले दोस्तों बात जोखिम तो उठाना पड़ेगा 10 का दम दिखाना पड़ेगा जिसमें दम उसी को कहते हैं दोस्तों बाजीराव सिंगल 5 बॉल 10ची मॅच चला 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 लवकर स्टार्ट करा घाई करा मॅच रंगात चालले मॅच ढुंगात चालले आणि कोणी इथे हार मंदार आल्यासाठी नाहीये बॉलर तयार सतीश सनस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय काय झालंय काय घडलंय 4 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता शरद कोंडाळकर ते कोणती रिस्क घेत नाहीये अगदी सतीश सनेच्या विरोधामध्ये परंतु इथे रिस्क घ्यावी लागेल बॉलर तयार आणि इथे कव्हरला फटका इथे खेळला जरूर फिल्डर आहे तिथे एक तर सिंगल आली आहे सेकंडचा कॉल घेतायत आणि इथे एकच धाव मिळते आणि आता बॉल असणार आहेत बाकी ते 3 आणि 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता 3 बॉल 4 मी सन्माननीय आदरणीय विकाजी चाळके साहेबांचा इथे सन्मान घेतोय श्रीकांतजी चाळके साहेब यांचा इथे मी सन्मान घेतोय 3 बॉल 4ची मॅच चला लगेच या बॅटर बाद झाला चला लगेच या प्लीज नेक्स्ट बॅटर या लगेच शरद कोंडाळकर बाद झालेले आहेत नवीन बॅटर कोण आलेले आहेत रोहन आलेले आहेत काय जबरदस्त इथे मॅच बघा लो स्कोरचा मॅच कधी मोठा बनतो तुमची फिल्डिंग चांगली असेल तुमची बॉलिंग चांगली असेल आणि गुच्छामध्ये विकेट घेतल्या तर लो स्कोरचे मॅचेस जिंकल्या जातात आणि हेच घडतंय चला घाई करा कारण का आणखीन आपल्याला एक सेमीफायनल मॅच खेळवायची आहे शरद कोंडाळकर निघतायत समोर ओ बाहेर टाकलाय बॉल पुन्हा एकदा डॉट आला आणि चांगली लाईन पकडली ही खेळपट्टी आता सतीश सनसच्या प्रेमामध्ये पडली आणि तो खेळपट्टीच्या प्रेमामध्ये डॉटलला वा काय जबरदस्त बॉलिंग इक्वेशन आता 2 बॉल 4ची आवश्यकता समोर असणार आहे सेकंडला शुभम आणि दुसऱ्या एंडला रोहन सतीश सनस जबरदस्त इथे बॉलिंग करतोय बॉलर तयार इथे फटका जबरदस्त आहे गॅप मध्ये खेळला गोड काय होईल
आणि 2 धावा इथे पूर्ण होल्यात. फटक्यामध्ये विश्वास होता, फटक्यामध्ये ताकद होती आणि आता एक बॉल 2ची मॅच. सामना आता फास्ट पोस्ट फास्ट पोस्ट फास्ट पोस्ट फास्ट पोस्ट या स्थितीमध्ये जात असताना कोण ही मॅच जिंकेल. कडक मॅच, A1 क्वालिटीची मॅच आणि प्रेक्षकांना या अशा मॅचेस या नेहमीच आवडत असतात आणि धगधग आता वाढत चालली आहे. चला चला मॅच स्टार्ट करा प्लीज. एक आणखी सेमी फायनल आहे. कोण ही मॅच जिंकेल, आसरे की बोरगाव, बोरगाव की आसरे. वा काय जबरदस्त मॅच. सतीश सरसने कमबॅक केलं, सतीश सरसने बॅटिंग केली, सतीश सरस आता बॉलिंग देखील ज्या उंबीटी त्यावरती आलाय. एक बॉल 2ची मॅच. हो हो काय घडलंय आणि आसरे टीमनं बाजी मारली. काल बोरगावनं मारली, आज आसरेनं मारली. बारी बारी सबकी बारी आणि कोण जबरदस्त मॅच झाली. दोन्ही संघ व्हायचे आहेत. एक मैत्रीपूर्ण लढत आणि आसरे टीम इथे जिंकलेले आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. या अगोदरच्या मॅच मध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला, उमेशजी सावंत, थँक्यू सो मच. चला काही मान्यवर अतिथी कक्षामध्ये आहेत, त्यांचा आपण अतिथी कक्षामध्ये करूया शुभ सन्मान. चला आयोजन कमिटी, हा कॉल आपल्यासाठी आहे. सन्माननीय कृष्णदादा पडवळ यांचा आपण अतिथी कक्षामध्ये करूया शुभ सन्मान. या कृष्णदादा पडवळ एक जबरदस्त आणि एक आयकॉनिक व्यक्तिमत्व. सन्माननीय कृष्णदादा पडवळ यांच्याकडे जाऊया आणि मॅचकडे वळूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. अभिजित सरांचा आपण आवाज ऐकूया या सेमीफायनल क्रमांक 2 कडे. थँक्यू. ओव्हर टू अभिजित सर. लाईट्स बंद करा प्लीज. ऑर्गनायझर सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. लाईट्स बंद करा. हॅलो, जाधववाडी आणि करण जोशी या दोन्ही संघादरम्यान चालू असलेली लढत आपण मैदानामध्ये अनुभवतोय. हा दुसरा सेमीफायनल सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. सामन्याला सुरुवात होतीये. करण जोशी आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. संतोष आणि आनंद ही जोडी मैदानामध्ये आहे. आता मात्र चांगला होता, कॉटन बॉलची संधी आली होती, ती मात्र गमावतोय गोलंदाज. प्रयत्न चांगला होता, प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूनच सुरुवात होतीये. निर्धारित 2 षटकाचा सामना असेल. 12 चेंडूच्या मध्ये मोठी धावसंख्या गोळा करावी लागेल. आनंदा मात्र चांगला तटवून काढला आला. कार्पेट शॉट खेळला, एक धाव पूर्ण केली. छिद्रक्षक चेंडूच्या मागे धावतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न देखील पूर्णपणे यशस्वी पाहायला मिळतोय. अतिशय चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. 2 धावा यशस्वी पूर्ण केल्यात. संतोष आणि आनंदा ही जोडी मात्र मैदानामध्ये आहे.